आलो आलो. थांबा आता थोडं मी डबा बांधायला लावतो. बस करतो तयारी, येतो. अहो कोण आहे हो? अगं कामावर जातो मी, लोक आहेत तिथे उभे, माझा डबा बांध तोपर्यंत. अगं मी तोपर्यंत कपडे घालतो अंगात. हा तू डबा बांध. ठीक आहे, बांधतो डबा. धोतरही फाटलं, शर्टही फाटलं. दे ग, झाला का डबा? अहो हे घ्या डबा. आम्हाला पैसे द्या बरं, थोडी साडी फाटली माझी, साडी आणतो मी. हो का? हे घे पैसे. जातो मी. हा हो हो. काय करू बाई, स्वतःचा विचार माणूस करतच नाही. स्वतःचे कपडे फाटले तरी तसेच कामाला जातात. मीच जाते आता आणि घेऊन येते. ते ऊन आहे बाई, स्वतःसाठी माणूस त्याचा विचार नाही करत बाई. माणूस किती उन्हात तारात गेली, लयच ऊन तापते बाई. बापरे. कोमल पाणी घे ग प्यायले. हे घ्या पाणी. बाप, यात काय आणलं बाबा दुकानावरून? इथं राजधानी कलेक्शन दिसते. हे धोतर, हे शर्ट, हे कशासाठी आणलं? कोमल, हे कशासाठी आणलं का? अहो हे कपडे तुमच्यासाठी आणले. याची काय गरज होती? गरज होती म्हणता, रोज तुमचे कपडे मीच धुते. मलाच माहिती आहे की तुमचे कपडे किती फाटले. मी नवरे एकसारखेच कसे. माझे बाबा पण तुमच्याच सारखे होते. ते स्वतःसाठी काहीच करत नव्हते, आमच्याचसाठी करत होते. सगळं जे काय करत होते ते आमच्याचसाठी करत होते. जो त्रास माझ्या बाबाने आजपर्यंत जो भोगला तो तुम्हाला भोगू देणार नाही मी कधीच. हे बघ, आज मला समजलं की ज्याच्या आई वडिलांचे संस्कार चांगले त्यांचीच लेख चांगली. हे बघ, मला आज कळून आलं ग.